नमस्कार मंडळी. तर मंडळी, राज्य परिवहन महामंडळाने म्हणजे राज्य शासनाने जे म्हणा हे जे NCMC कार्ड आहे, जे ST सवलतीसाठी ज्यांना ST प्रवासामध्ये सवलत मिळते त्यांच्यासाठी हे जे NCMC कार्ड आहे जे अनिवार्य केलेलं आहे ते तुम्हाला काढावंच लागणार आहे का? ठीक आहे. तर माझ्या मताने ऐका, सध्या घाई करू नका. ठीक आहे. तर का घाई करू नका म्हणतो मी, तर थोडीफार माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कारण मी मागे व्हिडिओ बनवला होता की हे जे NCMC कार्ड आहे ते नाही काढलं तर काय होणार आहे, कारण तो जो व्हिडिओ आहे तो भरपूर चाललेला आहे आणि आता चालतसुद्धा आहे. तर त्याच अनुषंगाने माझ्याकडे एक माहिती आली आहे की हे जे NCMC कार्ड आहे माझ्या तरी मताने आता सध्या काढू नका. तर का काढू नका, तर थोडीफार माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, महत्त्वाचा व्हिडिओ आहे. ठीक आहे. तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. ST बसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विविध प्रकारच्या तिकिटांमध्ये ज्या सवलती आहेत त्या राज्य परिवहन महामंडळाकडून दिल्या जातात. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना हाफ तिकीट, तर विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरामध्ये पास, अशा ज्या योजना आहेत त्या ST मध्ये प्रवास करताना आपल्याला मिळतात. पण या योजनांचा लाभ घेणाऱ्या सर्वांना हे जे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड आहे म्हणजे NCMC कार्ड आहे ते बंधनकारक करण्यात आलेलं आहे, असे जे राज्याचे परिवहन मंत्री आहेत प्रताप सरनाईक यांनी नुकतंच जाहीर केलेलं होतं. त्यानंतर त्यांच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. पण आता शासनानं याच्यावरून U-टर्न घेतलेला आहे. तर आपण सर्वात आधी आपण हे जाणून घेणार आहोत की जे NCMC कार्ड आहे ते कोणकोणत्या सवलतीसाठी आवश्यक आहेत ते बघा. सर्वात जे आहे पहिलं महिला, त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक, त्याच्यानंतर आहे अमृत ज्येष्ठ नागरिक, त्याच्यानंतर आहे दृष्टीहीन व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती म्हणजे शरीराने अपंग जे आहेत ते, विद्यार्थी, इतर सवलती आणि सवलत असलेले प्रवासी यांना जे आहे ते NCMC कार्ड जे आहे ते काढावं लागणार आहे. मात्र नागरिकांच्या तक्रारीनंतर शासनाने या निर्णयावरती U-टर्न घेत स्पष्टता दिलेली आहे. राज्य परिवहन महामंडळाने ट्विट करून सांगितलेलं आहे की हे जे NCMC कार्ड आहे सध्या अनिवार्य नाही. लक्षात ठेवा, सध्या अनिवार्य नाही आहे. प्रत्येक आगारामध्ये हे जे NCMC कार्डची जे नोंदणी आहे ते सुरू आहे. नागरिकांनी कार्डची किंमत आणि रिचार्जच्या अटी जाचक असल्याच्या ज्या तक्रारी आहेत त्या केल्या होत्या. या विरोधामुळे शासनाने हा जो सक्तीचा निर्णय आहे तो मागे घेतल्याचे स्पष्ट झालेले आहे. म्हणजे सध्या NCMC कार्ड काढण्यासाठी कुठेही जाऊ नका, हा जो निर्णय आहे सध्या मागे घेतलेला आहे. ठीक आहे. सध्या घाई करू नका, जेव्हा निर्णय येईल तेव्हा आपण काढायला जाऊ. ठीक आहे. सध्या हा जो निर्णय आहे मागे घेतलेला आहे. कोणीही सध्या जे NCMC कार्ड आहे ते काढायला जाऊ नका. ठीक आहे. घाई करू नका, तुमचा वेळ वाया घालवू नका. ठीक आहे. कारण कसं आहे, जे परिवहन मंत्री आहेत प्रताप सरनाईक याने जो निर्णय आहे तो मागे घेतलेला आहे नागरिकांच्या तक्रारीनंतर. ठीक आहे. कारण मी मागे व्हिडिओ बनवला होता की NCMC कार्ड जर नाही काढलं तर आपल्यावरती काय परिणाम होणार आहेत किंवा आपले कोणते नुकसान आहेत याच्यावरती जो व्हिडिओ बनवला होता तो भरपूर चालला होता. म्हणून जे आता हा जो निर्णय आहे तो मागे घेण्यात आला आहे. म्हणून हा जो व्हिडिओ आहे मी एमर्जन्सीमध्ये बनवत आहे. सध्या कोणीही NCMC कार्डसाठी काढण्यासाठी घाई करू नका, कोणीही काढू नका. सध्या आपले 200 रुपये किंवा 150 रुपये बिना कामाने खर्च करू नका. तेच 200 रुपये कोणत्याही आपल्या कामी लावा. कारण हे जे सरकार आहे का काढलं होतं, हे NCMC कार्ड काढणं अनिवार्यच होतं. पण आता नागरिकांच्या तक्रारीवरून हे जे मागे घेण्यात आलं आहे, हे NCMC कार्ड का काढायचं होतं, कारण सरकारजवळचा रुपया जो आहे, जो पैसा आहे तो पूर्ण संपलेला आहे या लाडकी बहीण योजनेमुळे. म्हणून कुठून नाही कुठून हे 200 रुपये देऊन एका कार्डचे 200 रुपये एका व्यक्तीकडून 200 रुपये जरी घेतले तर सरकारकडे भरपूर पैसे जाते राज्य शासनाकडे. आणि ज्या योजनांचा लाभ आहे, भरपूर ज्या योजना आहेत त्यांना मिळावा म्हणून हे जे नागरिकांकडून जे लूट चालू होती ते नागरिकांच्या तक्रारीमुळे हे मागे घेण्यात आले. बरं झालं की नागरिकांनी तक्रारी केल्या आणि हे जे निर्णय आहे तो मागे घेण्यात आला. नाही तर सरकार बिना कामानं कोणत्या नाही कोणतं हे कार्ड काढा, ते कार्ड काढा, हे DBT करा, ते DBT करा, हे लिंक करा, ते लिंक करा, काही नाही काही करत राहते. ठीक आहे. तर नागरिकांच्या तक्रारीवरून हे मागे घेण्यात आलं आहे. सरकारजवळचा पैसा खतम झाला आहे म्हणून जे आहे ते कोणत्या नाही कोणत्या याच्यावरून हे पैसा काढत राहतात नागरिकांकडून.
ठीक आहे, तर कोणी सध्या घाई करू नका आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर मंडळी हीच होती आजची माहिती. तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.